into my eyes and show me your adventures I haven't seen. Taking all the life, it hits the spot. Walking on fantasy. So take me, baby, take me to a state of mind. नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खादाड भट्टी यूट्यूब चॅनलवरती. तर नुकतीच केरळची ट्रिप केली आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण आलेलो आहोत अलिबागला. मी PNPने आलो आणि PNPचा जो रेट आहे ना भाई 250 रुपीज तिकीट आहे इथे पर पर्सन. सो लास्ट टाइम मालदारने आलेलो तेव्हा काहीतरी 160 होती. PNP थोडी महाग आहे. मांडवा जेट्टीवरती आम्ही आहोत आणि सोबत आहे सोनाली, प्रथमेश आणि मयूर आणि अजून एक दुसरा रोहित सुद्धा आहे, तो गेलाय पुढे. जाऊया आपण. पहिला तर इथून परत तो बोरिंग प्रवास चालू होईल. सगळ्यात पहिले इथून आता बस PNPचीच बस असेल, त्याच्यानंतर मग ऑटोने आम्हाला जायचं रेवदांडा. हाच तो रोहित दुसरा. तर चला बोरिंग प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत अलिबागमध्ये. अलिबागमधल्या नागावमध्ये बागमळा येथे हे जे आहे सनशाईन कॉटेज करून ही जी प्रॉपर्टी आज आपण पाहणार आहोत. आणि मेन थिंग मित्रांनो अशी की ह्या साईडला माझ्या नागाव आहे आणि ह्या बाजूला पुढे माझ्या आहे रेवदांडा. ते तुम्हाला AC नॉन AC वगैरे सगळ्या रूम्स इथे दिलेल्या आहेत. सो बाकी रूमची टूर तुम्हाला नंतर देतो. मग आता आपण बाकी प्लेस फिरून घेऊया. आतमध्ये एंटर केल्यानंतर हे बघा सुंदर प्रॉपर्टी आहे. तर टोटल 6 रूम्स आहेत. 6 BHK प्रॉपर्टी आहे आणि हा बाहेरचा परिसर आहे. त्यासोबतच इथे छान सिटिंग अरेंजमेंट वगैरे केलेली आहे. सो हा स्पेस आता आपला पाहून झालेला आहे. आता आपण पाहूयात स्विमिंग पूलवाला एरिया. चलो. आणि मित्रांनो ह्या बाजूला हे बघा इकडे आहे स्विमिंग पूल एरिया. आता आपण पाहून घेऊयात सर्व रूम्स. जसं मी सांगितलं की इथे टोटल 6 रूम्स आहेत. तर खाली 2 रूम्स आहेत आणि टोटल 4 रूम्स जे आहेत त्या वरती आहेत. स्टेअरकेसने वर आल्यानंतर टोटल 4 रूम्स आहेत. त्यापैकी सगळ्यात पहिली जी 6 नंबरची रूम आहे ती आम्ही बॉईज गँगनी घेतलेली आहे. ही बघा. तर अशी काहीशी रूम आहे. एकदम कोझी कम्फर्टेबल रूम आहे. इवन जर कपल्ससुद्धा असेल त्यांच्यासाठी सुद्धा एकदम कम्फर्टेबल आहे. आणि प्रत्येक रूमला अशी गॅलरीसुद्धा दिलेली आहे जिथून तुम्ही तुमच्या मित्राला बाय करू शकता. रोहित बाय. नको नको तिकडून नको. आणि कबर्ड वगैरे सुद्धा दिलेलं आहे. TV आहे. त्यासोबतच वायफायची सुद्धा सोय दिलेली आहे. आणि तुम्हाला एकंदरीत वॉशरूम सुद्धा दाखवून देतो. हे बघा. आणि इथे आपली रूम नंबर 2 आणि इकडे आम्ही सगळे इकडेच बसलो. आणि सोनाली नेहमीप्रमाणे वर्क फ्रॉम होम. लोक वर्क फ्रॉम होम करतात, वर्क फ्रॉम ऑफिस करतात, पण सोनाली वर्क फ्रॉम रिसॉर्ट करते. स्ट्रगल आहे दाखवायला. स्ट्रगल नाही भाई, ह्याला स्ट्रगल नाही म्हणतात. ह्याला बोलतात लक्झरी. लक्झरी म्हणतात ह्याला. तर मग सेम रूम आहेत. जो टोटल ज्या पण रूम्स आहेत ना त्या सगळ्या एकंदरीत सेम आहेत. आणि ह्या बाजूला सुद्धा 2 रूम दिलेले आहेत, पण ऑलरेडी कस्टमर असल्यामुळे त्या रूम्स मी दाखवू नाही शकत. पण एक रूम जो आहे ना तो ग्राउंड फ्लोअरला आहे, जसं मी सांगितलं स्विमिंग पूलच्या अगदी बाजूला. तर हा तो रूम आहे. इथे सुद्धा AC दिलेला आहे आणि हा असा रूम आहे. बऱ्याच रिसॉर्ट्सला मित्रांनो मी जात असतो, पण एक गोष्ट आहे ना काही ठिकाणी मिसिंग असते आणि ती म्हणजे बघा स्विमिंग पूलमध्ये आल्यानंतर कपडे सुकवायला लागतात. आणि ती गोष्ट इकडे आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. सो ही गोष्ट मला इकडे आल्यावरती आवडली. माझ्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा एवढा गोरा दिसतोय. क्या है सनस्क्रीन का कमाल. क्या है आपकी खूबसूरती का राज. ग्रुपमध्ये एखादी तरी म्हणजे मुलगी ठेवावी, ती असं जरा ब्युटी टिप्स भेटतात. आता तू म्हणून गोरा झालाय. म्हणून गोरा झालाय. पण तुझा हात तर स्पष्ट राहून दे ना काळा. सनशाईन कॉटेज पासून आहे ना इकडचे जे नियर बाय लोकेशन्स आहेत तुम्ही पाहू शकता. हे बघा हे सगळे लोकेशन तुम्ही स्क्रीनशॉट काढायचे तर काढून ठेवा. नागाव बीच किती किलोमीटर आहे, रेवदांडा बीच किती किलोमीटर आहे, सगळं डिटेल्समध्ये तुम्हाला इकडे दिलेलं आहे. आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स आताच देऊन ठेवतो. हे बघा हे 2 नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून डिटेल्स घेऊ शकता. तुमची बुकिंग आणि इन्क्वायरी तुम्ही करू शकता. रोहित सिनेमॅटिक टेक घेत होता आणि भावाकडून एक पण डाट लागत नाही. तुझा निशाणाच चुकलाय रे जिंदगीतच. कसं हा तुझे निशाणे बरोबर लागतात रे. हे भाई हे भाई नाही आता कर अंडर एस्टिमेट कर. काय करू अंडर काय अंडर एस्टिमेट कर. लंच सुद्धा आता रेडी आहे.
पहिलं व्हेज थाळी आपली आलेली आहे. म्हणजे आता 2-2 व्हेज कार्टी असल्यामुळे आमच्याकडे व्हेज आहे ही नाहीये, हे दोघे आहेत. फक्त गुलाबजामुन आपलं हा चालेल ना. 2 प्रकारच्या भाज्या आहेत, डाळ आहे, पापड आहे, चपाती आहे आणि गुलाबजामुन आहे, भाकरी सुद्धा आहे. वा. आणि ज्या गोष्टीची मी वाट बघत होतो ना, आपली थाळी सुद्धा आलेली आहे. तर हे बघा, तर इकडे आहे पापलेट फ्राय, इथे आहे भाकऱ्या, गुलाबजामुन, हे आहे सुकट, सोलकढी आणि रस्सा, कालवण. मेन थिंग मित्रांनो, इथे बघा प्रॉन्स सुद्धा आहेत. जबरदस्त. इथे पण आहेत आणि इथे पण आहेत. तर मागच्या हफ्त्यातूनच मी केरळमधून आलोय आणि तिकडे मनासारखी फिश खायलाच नाही भेटली आणि मरणाची महाग आहे. आणि तेव्हा मी कोकणाला खूप मिस करत होतो आणि लक बाय चान्स मला अलिबागमध्ये यायची संधी भेटली. इतकं झणझणीत आणि मस्त जेवण आहे ना इथलं. स्पेशली जर येत असाल अलिबागमध्ये तर मी म्हणेन फिश खायलाच पाहिजे. जेव्हा पण मी जातो ना कोकणात, अलिबाग असू दे, रत्नागिरी असू दे का मालवण, फिश खायलाच पाहिजे मी तर म्हणतो. आणि जबरदस्त आहे इकडे टेस्ट, मजा आली एकदम. जेवण असं होतं ना की मन आणि पोट दोन्ही भरलंय, इतकं जबरदस्त. पहिला आता थोडा वेळ आराम करूया आणि मग नंतर तर पूलमध्ये उड्या टाकायच्याच आहेत. 4:30 वाजलेले आहेत आणि जसं मी सांगितलेलं की पूलमध्ये आता उड्या मारायच्या आहेत. तर मग आउटफिट पण घालून जे पूलवाला आपले, तू असंच येणार आहे की उघडा? हो हो. मित्रांनो, आता आम्ही गेम खेळतोय. मयूर तिकडे उभा आहे आणि आमच्या हातामध्ये हा फ्लोटर आहे. तर हा असा डोक्यामध्ये टाकायचा, इकडून फेकायचा आणि त्याच्या डोक्यामध्ये गेला पाहिजे. आमच्यामध्ये ड्रॉ झाला 2-2. आईच्या गावात आता 2 रोहितमध्ये मॅच आहे आणि जो जिंकणार त्याला चांगले काहीतरी पार्टी देणार. 3 गो. येस, 1 मध्ये 1. 2 हो हो हो. कंटिन्यू तर जाणार नाहीत माझे. अरे यार, हुकला. हळू जा नीट टाक. हे हवा. अजून एक बाकी अजून एक तरी मारतो मी. कुठे गेला कॅमेरामॅन? तर पूलमध्ये उड्या टाकल्या, त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालेलो आहोत. माईक यस चालू आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत कॅरम खेळायला. मित्रांनो, इथे ना झेंगा सुद्धा आहे, तर झेंगा सुद्धा तुम्ही खेळू शकता. बऱ्याच साऱ्या ऍक्टिव्हिटीज, बरेच सारे गेम्स खेळलो. तुम्हाला आता जेवण दाखवतो की काय आहे. आता आहे चिकन वडे सुद्धा आहे तिकडे. इथे आहे सॅलड, इथे कोशिंबीर दिली आहे, इथे आहे सोलकढी, इथे चिकन सुक्का, रस्सा, राईस यायचा बाकी आहे. इथे पनीरची भाजी आहे व्हेजमध्ये, स्पेशली फॉर व्हेजिटेरियन्स. इथे मिक्स भाजी आहे व्हेजिटेबल. इथे डाळ, इथे आहे वडे आणि इथे सुद्धा सेम. आणि हे काहीतरी स्वीटमध्ये ह्यांना दिलेलं आहे, शेवया. आता जास्त कंट्रोल होत नाही, भूक पण लागली आहे आणि तोंडाला पाणी सुद्धा सुटलंय. तर मग जेवून घेतो. जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि नो डाऊट इकडचं जेवण आहे ना तुम्हाला स्पेशली आवडेलच आवडेल, ही माझी गॅरंटी आहे. बिकॉज फूड क्वालिटी इथली एकदम सही आहे. मी आता डायरेक्ट तुम्हाला सकाळी भेटेन आणि इकडचे जे डिटेल्स आहेत ना ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला भेटतीलच. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि तर काल रात्री AC ऑन करायचा होता. तर भाई पहिलं कसं AC आणि त्याच्या बाजूला स्टेबिलायझर आहे. स्टेबिलायझरचं काम काय असतं की भाई अचानक लाईट वगैरे जाते ना, म्हणजे AC उडू नये बोलतात ना, म्हणजे कळलं ना तुम्हाला, तर ते होऊ नये म्हणून तो स्टेबिलायझर असतो. बिकॉज इलेक्ट्रिसिटी प्रॉपर पास व्हावी. तर हा भाईने फक्त काय ऑन केला, स्टेबिलायझर ऑन केला आणि AC ऑनच नाही केला. आणि त्याला कळत पण नाही आणि त्याला रात्रभर असंच वाटतंय की आम्ही AC मध्ये झोपलेलो. बघ, मी आहे पंखेवाला माणूस, आमच्या घरी आहे पंखा. त्यामुळे आम्हाला AC चं काही नॉलेज नाही. ठीक आहे, पण तिथे ऍक्च्युअली सीन काय झाला माहिती का, तिथे
तिथे नंबर येत होते. मला वाटलं चालू झाला असेल हा. पण ऍटलिस्ट सिस्टम असेल. पण ऍटलिस्ट हे तर कळावं की बाबा एसीचा फ्लो येतोय की नाही काय. आमची रूम आहे ना अशी थंडगार होती, मग आम्हाला असं वाटत नव्हतं की एसी चालू आहे की काय. राहू दे रे, हे असे टोचन पाणी आहे ना, तू कोणतीतरी नौख्याला दे. ह्याच्यासोबत फालतूगिरी आणि बडबड करून झाल्यानंतर आम्ही आलेलो नाश्ता करायला. आणि नाश्त्यामध्ये सेम व्हेज आले की मिसळ पाव, नॉनव्हेज आले की बुर्जी पाव, असा नाश्ता आहे. आम्ही लोक क्रिकेट वगैरे खेळत होतो, सो इथे बॅडमिंटन पासून कॅरम पासून सगळ्या गोष्टींची प्रॉपर सोय आहे. आणि इव्हन आहे ना साऊंड सिस्टम सुद्धा इथे ठेवलेली आहे. आपल्यासोबत आहेत ना 2 दिवस राहायला जयेश सर सुद्धा होते, तर मग जाणून घेऊया त्यांचा रिव्ह्यू, त्यांना कसा एक्सपिरियन्स भेटला. मी आहे लालबागवरनं आलेलो आहे. ह्या रिसॉर्टच्या ज्या मालकांनी आहे ना कुठे तडजोड नाही केलेली आहे कुठल्या गोष्टीसाठी, की बाबा हे एवढंच दिलं पाहिजे कस्टमरला, की तेवढंच दिलं पाहिजे, की रूम आहे ना तर कसं तरी द्या, तसं नाही आहे. रूम पण क्लीन, बाथरूम क्लीन, आणि जर आपल्याला काही प्रॉब्लेम्स असेल आणि त्यांना सांगितलं मालकांना तर ते आपली मदत पण करतात. जेवण तर अप्रतिम आहे. काल जेवण चिकन वगैरे आहे ते पूर्णपणे समाधानी आलं. आणि फॅमिली वगैरे घेऊन यायला आपल्याला खूप सुंदर अशी जागा आहे, प्लेस आहे. इकडची सर्व्हिस सुद्धा म्हणजे तुम्हाला कुठची गोष्ट लागली ना, माणसं इकडची इतकी प्रेमळ आहेत की तुम्हाला कुठची गोष्ट लागली की तुम्ही फक्त सांगायची आहे, दुसऱ्या घटकेला ते तुम्हाला आणून देतील. दुसरे केस सुद्धा होते संदीप सर. तर संदीप सर, तुमचा थोडक्यात एक एक्सपिरियन्स सांगा. एक्सपिरियन्स सांगायचं झाला तर सुंदर अनुभव आलेला आहे. एक वातावरण आपल्या गावाकडचं वातावरण वाटतंय. आणि लोकेशन वाईज म्हटलं तर अप्रोच चांगला आहे, ऑन द वे आहे. टॉयलेट्स आणि रूम्स ह्या स्वच्छ आहेत, टॉयलेट मेंटेन आहेत, रूम पण स्वच्छ केलेले आहेत. आम्ही सकाळी जेवलो, संध्याकाळी जेवलो, आज ब्रेकफास्टही केला. जेवणामध्ये म्हणजे नो कॉम्प्रोमाइज, एकदम व्हरायटी पण चांगली आहे, क्वालिटी पण चांगली आहे, टेस्ट पण चांगला आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट. बाकी खेळण्याचे पण तिथं काहीतरी बॅडमिंटन आहेत, कॅरम आहे, चेस आहे, त्यामुळे तुमचा विरंगुळा पुरा होऊ शकतोय. जरी तुम्हाला बीच एन्जॉय नाही करायचं तर इथं तुम्ही इथं स्टे करून एन्जॉय करू शकता. त्यामुळे प्रॉपर्टी फार छान. मित्रांनो, आता फायनली सनशाईन कॉटेज मधून निघायचा वेळ आलेला आहे. एनिवेज, आता तुम्ही थांबले असेल इकडचं पॅकेज जाणून घेण्यासाठी, तर ते 2 प्रकारचे पॅकेजेस आहेत, ते मी आता तुम्हाला एक्सप्लेन करतो. जर तुम्हाला फक्त रूम्स पाहिजे, त्याच्यामध्ये फूड वगैरे काही इन्क्लुडेड नसणार आहे, जस्ट तुम्हाला रूम पाहिजे असेल तर मग नॉन एसी रूमचे 2000 रुपीज आहेत टोटल, पर पर्सन नाही टोटल. आणि जर तुम्हाला एसी रूम पाहिजे असेल तर त्याचे 2500 रुपीज चार्जेस आहेत. 23 अवर्सचा हा पॅकेज आहे. आणि जर तुम्हाला फिश थाळी, कोंबडी वडे वगैरे जे चिकन थाळी होती तसं पाहिजे असेल प्रॉपर, तर मग इकडे मी तर सांगेन घरगुती जेवण आहे पण सुंदर आहे. मी तर म्हणेन जर येत असाल तर तो वाला पॅकेज घ्या, मजा येईल तुम्हाला जेवायला. तर त्याचा जो पॅकेज आहे तो आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. कपल्स असू दे, वीकडेज असू दे, नाही तर मग वीकेंड असू दे, सेम प्राइसिंग आहे 2000 रुपीज पर पर्सन. तर मग ह्याच्यामध्ये तुमचं सगळं फूड, तुमचं रूम्स, तुमचं स्टे वगैरे सगळं इन्क्लुडेड असणार आहे. आणि 23 अवर्सचा हा पॅकेज आहे. आय होप तुम्हाला कळले असतील. नसतील कळले तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बाकीच्या डिटेल्स दिलेल्या आहेत. गुगल मॅपची लोकेशन सुद्धा तुम्हाला दिलेली असेल. सो व्हिडिओ आवडला मित्रांनो तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.